आपल्या सोबत आहेत अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोपत. नमस्कार सर, डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपले स्वागत आहे. 6 फुटावरील पीओपी मूर्तीच्या नैसर्गिक विसर्जनाबाबत उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्याच्याशी आपण किती सहमत आहात? 133 वर्षाची परंपरा असलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव 14 सप्टेंबर पासून चालू होत आहे. गेल्या वर्षीही असंच न्यायालयाने हा निर्णय जो दिला होता तो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उपयुक्त असा होता. कारण नैसर्गिक स्रोतामध्ये सगळ्या मूर्ती विसर्जन करून जे पीओपीचा प्रॉब्लेम्स निर्माण झाला होता त्याला काही लोकांनी कोर्टात गेले होते आणि म्हणून यावर्षी महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांच्या प्रयत्नाने हा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. आणि त्या निर्णयाला म्हणजे सरकारने चांगली गणेशोत्सव मंडळांच्या बाजू मांडल्यामुळे हा निर्णय लागलेला आहे आणि तो स्वागतार्ह आहे. कारण गेल्या अनेक वर्षामध्ये आपण पाहतोय की ह्या हिंदूंच्या सणावर मग नागपंचमी असो, होळी असो, इतर उत्सव असो, याला कोणी ना कोणीतरी दहीहंडी असो, याला कोणी ना कोणीतरी न्यायालयात जातात आणि हे उत्सव बंद कसे होतील हे पाहत असतात. त्यामुळे जो काही हा उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे तो आम्ही त्याचं स्वागतच करतो. आणि आमच्या मुंबईतल्या जवळजवळ 12 ते 15 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीनं आम्ही स्वागत करत असताना कुठल्याही प्रकारचा जेणेकरून लोकांना आणि कोणालाही सरकारलाही त्रास होणार नाही याची मुंबईतली सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याची दक्षता घेतील याची आम्हाला खात्री आहे. आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती बाप्पा याचा उत्सव 133 वर्ष पूर्ण झालेत, तर आपण या अनुषंगाने काय काय उपक्रम राबवता? ह्या महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाला 133 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मी पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या ह्याला 56 वर्ष पूर्ण होत आहेत. या 56 वर्षामध्ये गणेशोत्सव माध्यमातून 1987 साली आपण फिजिओथेरपी सेंटरची स्थापना केली. त्याला 39 वर्ष पूर्ण होत आणि 39 वर्ष पूर्ण होत असताना ह्या फिजिओथेरपीच्या माध्यमातून जवळपास 5 ते 6 लाख लोकांना त्याचा फायदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पॅरालिसिसचे पेशंट, बॅकपेनचे पेशंट, गुडघ्याचे पेशंट आणि जे काही आहे आजार असतात त्याच्यासाठी हे लोकांना उपयुक्त असं ठिकाण झालेलं आहे. आणि कमी खर्चात म्हणजे आम्ही एक सामाजिक काम आमची एक बांधिलकी म्हणून आम्ही हे सेंटर चालू केलं आहे. आणि या सेंटरमुळे जे कोणी पेशंट पॅरालिसिसचे पेशंट असतात त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे. आणि म्हणूनच आता फिजिओथेरपीला 39 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आता डायलिसिस सेंटर चालू करता येईल का आणि ह्याच्या संदर्भात अनेक NGOनी आम्हाला सहकार्य करण्याचाही सहभाग दर्शविलेला आहे. आणि ते लवकरच आम्ही हे डायलिसिस सेंटर देखील या उत्सवाच्या माध्यमातून उभं करणार आहोत याची मला कल्पना आहे. आणि आमचे सर्व कार्यकर्ते आणि गणेश भक्त त्या डायलिसिस सेंटरला देखील जसं फिजिओथेरपी सेंटरला मदत केली तसंच त्या डायलिसिस सेंटरला देखील मदत करतील.